नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचा अभ्यास मित्र गणेश कळसकर. सायन्स अकॅडमीत जाऊन आत्मविश्वासातून यशाकडे. मित्रांनो, आज आपण सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री या चॅप्टरच्या 11th लेक्चरमध्ये या चॅप्टरचा पुढील भाग अभ्यासणार आहोत. तर मित्रांनो, आज आपण सर्वात महत्त्वाचा टॉपिक अभ्यासणार आहोत, तो म्हणजेच न्यूमेरिकल्स बेस्ड ऑन दिस चॅप्टर. तर मित्रांनो, या चॅप्टरवरती आधारलेले जे काही न्यूमेरिकल्स आहेत ते आज आपण अभ्यासणार आहोत. मित्रांनो, आपण जे काही थेअरीचे कन्सेप्ट अभ्यासले यामधून काही फॉर्म्युले जे आपण पाहिले होते ते अशा प्रकारे होते. ते परफेक्ट तुम्हाला माहितीच असले पाहिजेत. जसं की 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स, कोणत्याही सबस्टन्सचा 1 मोल म्हणजेच 1 मोल ऑफ ए सबस्टन्स इज इक्वल टू मोलर मास. मी आता हे समजून देतो. पहा, मी म्हणलं माझ्याकडे आहे 1 मोल मिथेन गॅस. माझ्याकडे किती आहे? 1 मोल मिथेन गॅस आहे. तर मित्रांनो, 1 मोल मिथेन गॅस आहे याचाच अर्थ असा त्याचं मोलर मास. 1 मोल म्हणजेच काय? त्याचं मोलर मास. मग आता कार्बन मोलर म्हणजे जर मॉलिक्यूल असेल तर मोलर मास आणि ऍटम जर असेल तर ऍटोमिक मास. हे लक्षात घ्या. मग आता कार्बनचं मोलर मास, ऍटोमिक मास किती आहे? 12 प्लस हायड्रोजनचं 1 असे 4 आहेत, म्हणून 16 ग्रॅम. तर हे 16 ग्रॅम काय असणार? त्याचं मोलर मास. म्हणजेच मिथेनचा 1 मोल म्हणजे 16 ग्रॅम. ओके, 1 मोल म्हणजेच मोलर मास. 1 मोल इज इक्वल टू मोलर मास इज इक्वल टू 1 ग्रॅम ऍटम is equal to 22.4 डेसिमीटर क्यूब. 22.4 डेसिमीटर क्यूब is equal to 6.022 into 10 raised to 23 atoms, ions or molecules or any other species. ओके, आता पहा आपण काय बोललो इथे. कोणत्याही सबस्टन्सचा 1 मोल म्हणजेच त्याचं मोलर मास, किंवा जर आपण ऍटमच्या टर्म्स मध्ये बोलायचं झालं तर 1 ग्रॅम ऍटम म्हणजेच त्याचा 1 मोल असतो. किंवा कोणत्याही गॅसने एसटीपी कंडिशनला ऑक्युपाय केलेलं जो व्हॉल्यूम असतो, मित्रांनो हे आपण फाइंड आउट केलेलं आहे. एसटीपी कंडिशन, स्टँडर्ड टेम्परेचर आणि प्रेशर कंडिशन. स्टँडर्ड टेम्परेचर घेतलं होतं आपण 273.15 केल्विन आणि प्रेशर घेतला होता आपण लिटर ऍटमॉस्फिअर मध्ये जर आपण घेतला असेल तर 1.01832 0.08325. ओके, आणि यानुसार आपण त्या व्हॅल्यू सॉल्व्ह केल्या होत्या आणि एसटीपी कंडिशनला आपल्याला जे व्हॉल्यूम मिळालं होतं ते व्हॉल्यूम होतं 22.4 डेसिमीटर क्यूब, की ज्याला आपण म्हणलो होतं मोलर व्हॉल्यूम. ओके, तर तुम्ही जर हे फॉर्म्युले लक्षात घेतले तर याच्यावरती बेस आपल्याला कोणताही प्रॉब्लेम सोडवता येऊ शकतो. लक्षात येतंय? कोणत्याही गॅसचं किंवा कोणत्याही सबस्टन्सचा 1 मोल म्हणजेच त्याचं मोलर मास, म्हणजेच मास ऑफ किंवा 1 ग्रॅम ऍटम्स म्हणजेच 22.4 डेसिमीटर क्यूब व्हॉल्यूम. हे व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूम ऍट एसटीपी, स्टँडर्ड अँड टेम्परेचर प्रेशर, म्हणजेच त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारे ऍटम्स किती असतील? 6.022 इंटू 10 रेज टू 23, किंवा तेवढेच आयन्स असतील किंवा तेवढेच मॉलिक्यूल असतील. तर मित्रांनो, तुम्ही आता समजून घ्या. आपण आता प्रॉब्लेमला सुरुवात करतोय. फर्स्ट वन, व्हॉट इज द रेशो ऑफ मॉलिक्युल्स व्हॉट इज द रेशो ऑफ पहा, व्हॉट इज द रेशो ऑफ मॉलिक्युल्स ऑफ, कोणाचे मॉलिक्युल्स म्हणतायत? मॉलिक्युल्स इन 1 मोल ऑफ, मॉलिक्युल्स इन 1 मोल ऑफ अमोनिया NH3 and 1 mole of HNO3. 1 mole of HNO3. मित्रांनो,
प्रॉब्लेम समजून घ्या. व्हॉट इज द रेशो ऑफ, आपल्याला रेशो फाइंड आउट करायचा आहे. कोणाचा? मॉलिक्युल्स इन 1 मोल ऑफ NH3 अँड 1 मोल ऑफ HNO3. NH3 म्हणजे अमोनिया आणि HNO3 म्हणजे नायट्रिक ऍसिड. तर मित्रांनो आपल्याला रेशो फाइंड आउट करायचा आहे 1 मोल HNO3 मध्ये आणि 1 मोल NH3 मध्ये असणाऱ्या मॉलिक्युलचा. तुम्हाला माहिती आहे 1 मोल, आता मॉलिक्युल विचारलेत आपल्याला, मॉलिक्युल्स मग याच्यामध्ये मॉलिक्युल्सच्या टर्म्स कधी यायचं इथे. ओके, आपण काय सांगितलं होतं, कोणत्याही सबस्टन्सचा 1 मोल म्हणजे त्याच्यामध्ये किती मॉलिक्युल असतील? 6.022 × 10⁻23 मॉलिक्युल्स असतील. लक्षात येतंय? मग मी इथे काय म्हणेल, 1 मोल ऑफ कोण दिलंय आपल्याला? NH3 इज इक्वल टू हाऊ मेनी मॉलिक्युल्स? 1 मोल NH3 म्हणजे किती मॉलिक्युल्स मित्रांनो? फिक्स आहे ना, 1 मोल म्हणजे एवढे मॉलिक्युल. ओके, 6.022 × 10⁻23 मॉलिक्युल्स. आणि ही व्हॅल्यू कशी आलेली होती हे आपण फाइंड आउट केलेलं आहे. तुम्ही पाठीमागचे लेक्चर एकदा चेकआउट करा जर तुम्हाला काही डाऊट येत असेल तर. आपण कार्बन हा रेफरन्स घेतला होता, कार्बन 12 आयसोटोप विचारात घेतला होता आणि त्याच्यामध्ये किती ॲटम्स आहेत त्याचा तो नंबर आहे. त्यानुसार कोणत्याही सबस्टन्सच्या ज्या अमाऊंट मध्ये एवढे ॲटम्स, आयन्स किंवा मॉलिक्युल असतील त्याला आपण 1 मोल असं म्हणतो. 1 मोल ऑफ अमोनिया म्हणजे एवढे मॉलिक्युल. तसंच 1 मोल ऑफ HNO3 म्हणजे किती मॉलिक्युल? तेवढेच, 6.022 × 10⁻23 मॉलिक्युल्स. मित्रांनो लक्षात आलं? म्हणजेच दोघांच्याही मध्ये अमोनिया आणि HNO3 नायट्रिक ऍसिड मध्ये प्रेझेंट असणारा मॉलिक्युलचा नंबर सेम आहे. मग आपल्याला रेशो फाइंड आउट करायचा आहे. Therefore molecules of NH3 is to, रेशो घेतोय ना, is to molecules of HNO3 is equal to, आता मॉलिक्युल्स ऑफ NH3 किती आहेत? 6.022 × 10⁻23 is to, रेशो घेतोय ना आपण मित्रांनो, 6.022 × 10⁻23 रेशो घेतोय म्हणजे याचा अर्थ त्यांची डिव्हिजन असते. म्हणजे याचा अर्थ 1:1. हे कट होणार आहेत, 1:1. रेशो घेतोय मित्रांनो म्हणजे डिवाइड करत असतो आपण त्यांना ऍक्च्युअली 1:1. लक्षात आलं किती सिंपल कन्सेप्ट होता. यामधून एक पहिला मुद्दा तुमचा क्लिअर झाला. कोणत्याही सबस्टन्सचा 1 मोल, 1 मोल म्हणजेच 6.022 × 10⁻23 ॲटम्स, आयन्स और मॉलिक्युल्स. ओके, चला आपण आता नेक्स्ट न्यूमेरिकल कडे जातोय. सिंपल होता पहिला. मित्रांनो आपण सेकंड न्यूमेरिकल पाहतोय. पहा, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स ऑफ हायड्रोजन इन, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स ऑफ हायड्रोजन इन कोणामध्ये? हायड्रोजन इन 0.448 लिटर ऑफ 0.448 लिटर ऑफ हायड्रोजन गॅस at STP. पहा, गिवन काय दिले आपल्याला? व्हॉल्यूम दिला आहे मित्रांनो, व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन. इथे लिटर म्हणलंय ना, लिटर म्हणजे व्हॉल्यूम आहे 0.448 लिटर. मित्रांनो 1 लिटर म्हणजेच 1 डेसिमीटर क्यूब. 1 लिटर म्हणजेच 1 डेसिमीटर क्यूब. ओके, ठीक आहे. पुढे व्हॉल्यूम दिला आहे आपल्याला. टू फाइंड, काय फाइंड आउट करायचं आहे? नंबर ऑफ मोल्स ऑफ हायड्रोजन इज इक्वल टू हाऊ मच? सोल्युशन मध्ये आता लक्षात घ्या, याला इझी कसं बनवायचं? तुम्हाला काय फाइंड आउट करायचे? नंबर ऑफ मोल्स.
तुम्हाला दिलंय काय, व्हॉल्यूम दिलेला आहे. मग चेकआउट करा. आपला जो इथे आपण फॉर्म्युला मांडून ठेवलेला आहे 1 मोल, इथे मोलचं रिलेशन कोणाबरोबर आहे, व्हॉल्यूम आणि मोल. आपल्याला नंबर ऑफ मोल्स काढायचे आहेत आणि व्हॉल्यूम दिलेला आहे. मग आता पहा व्हॉल्यूम इथे आहे. तुम्हाला मी इथे काय सांगितलंय, 1 लिटर म्हणजेच किती असतात 1 डेसिमीटर क्यूब किंवा 10⁻³ सेंटीमीटर क्यूब. ओके, 1 मोल म्हणजे एवढे डेसिमीटर क्यूब म्हणजे एवढे लिटर. 1 लिटर म्हणजेच 1 डेसिमीटर क्यूब ना, म्हणजेच 22.4 डेसिमीटर क्यूब म्हणजेच 22.4 लिटर. ओके, मला तुम्हाला काय माहित झालंय, 1 मोल म्हणजे एवढे लिटर असतात. तर आता तुम्हाला नंबर ऑफ मोल्स काढायचे आणि व्हॉल्यूम दिलेलं आहे. मी तुम्हाला याच्या अगोदर एका कन्सेप्ट मध्ये सांगितलं, तुम्हाला जे फाइंड आउट करायचे ते राईट साईडला आलं पाहिजे, लक्षात घ्या. आता तुम्हाला काय फाइंड आउट करायचं, नंबर ऑफ मोल्स ना ते राईट साईडला आले पाहिजेत आणि व्हॉल्यूम लेफ्ट साईडला आलं पाहिजे. तुम्ही काय म्हणणार, इथे नंबर ऑफ मोल्स आहेत आणि इथे काय आहेत, व्हॉल्यूम आहे. तुम्हाला जे फाइंड आउट करायचं ते राईट साईडला. तुम्ही काय म्हणणार, 22.4 लिटर ऍट एसटीपी म्हणजे किती मोल असतात, 1 मोल. मित्रांनो 1 मोल म्हणजे एवढे लिटर ना, म्हणजे एवढे लिटर म्हणजे 1 मोल. सिन्स पहा आपल्याला जे फाइंड आउट करायचं ते राईट साईडला येणार आहे इक्वेशनच्या. मी म्हणणार आहे 22.4 लिटर ऑफ H2 ऍट एसटीपी, कारण त्यांनी कंडिशन दिली एसटीपी कंडिशनला. इथे एसटीपी म्हणजे किती लिटर, एवढे लिटर म्हणजे किती मोल, 1 मोल असतो 1 मोल. तर मी युनिट देताना ई लिहित नाही, शब्दात लिहिताना मी MOL लिहितो, पण युनिट लिहित असताना MOL ई लिहायचा नाही, हे लक्षात ठेवायचं. ओके, एसआय युनिट आहे. 22.4 लिटर ऑफ H2 ऍट एसटीपी म्हणजे 1 मोल. तर किती विचारले आपल्याला आता, 0.448 लिटर. 0.448 लिटर ऑफ H2 ऍट एसटीपी इज इक्वल टू हाऊ मच. ओके, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन मित्रांनो, 1 इंटू 0.448 अपॉन 22.4. आता याला आपण सोपं करण्याचा प्रयत्न करू. मी त्या राईट साईडला घेतो. आता पहा इथे 22.4 आहेत, मग मी जर 2 डेसिमल पॉइंट जर 2 डिजिटने राईट साईडला सरकवला तर मी कसं लिहिणार याला, 44.8 इंटू किती 10⁻². कळलं ना का, कारण 1 2 डेसिमल पॉइंट मी राईट साईडला सरकवले आहे, 2 डिजिटने राईट साईडला सरकवलेलं आहे, तर इथे 10⁻² अपॉन 22.4 इज इक्वल टू 22.4 1 जा 22.4 आणि 22.4 2 जा 44.8 म्हणजेच काय 2 इंटू 10⁻² म्हणजे 0.02. हे काय आले मित्रांनो, मोल, MOL असं लक्षात आलं. आणि फायनल तुम्ही म्हणणार आन्सर, द नंबर ऑफ मोल्स ऑफ H2 in 0.448 liter at STP is 0.02. मित्रांनो हे फार इझी असतं, त्यासाठी फक्त तुम्हाला बेसिक क्लिअर असणं अपेक्षित असतं. तुम्हाला काय माहिती होतं, कोणत्याही गॅसचं किंवा कोणत्याही सबस्टन्सचा 1 मोल त्याने कोणत्याही गॅसच्या 1 मोलने एसटीपी कंडिशनला ऑक्युपाय केलेलं जे व्हॉल्यूम असतं ते किती असतं, 22.4 डेसिमीटर क्यूब म्हणजे 22.4 लिटर असतं. हे फिक्स झालं डोक्यामध्ये. तर मग आपल्याला काय फाइंड आउट करायचं होतं, तर एवढ्या लिटर मध्ये किती. मित्रांनो फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे. तुम्ही मार्केटमध्ये गेलेला आहात, फॉर एक्झाम्पल आज मार्केटमध्ये कन्सिडर करा केळीचा रेट किती आहे, 50 रुपीज डझन. ओके, 50 रुपयाला 1 डझन केळी, तर 100 रुपयाची किती डझन केळी, 2 डझन. हे लक्षात येतंय का. ओके, सेम तो फॉर्मॅट आहे. 22.4 लिटर ऑफ ए गॅस ऍट एसटीपी इज इक्वल टू 1 मोल. तर एवढे लिटर ऑफ H2 म्हणजे किती, क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके, पाहून घ्या व्यवस्थित. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम कडे जाणार आहोत. ठीक आहे, पुढचा प्रॉब्लेम पाहतोय.
पहा, third one, calculate the volume occupied by 51 gram of ammonia at STP. मित्रांनो, आपल्याला व्हॉल्यूम ऑक्युपाइड फाइंड आउट करायचं आहे. बघा आता लक्षात घ्या, आपल्याकडे 51 ग्रॅम अमोनिया दिलेला आहे. लक्षात येतंय? आता इथे पहा, 51 ग्रॅम अमोनिया NH3 हा ऍटम आहे का मॉलिक्यूल आहे? आपल्याला माहिती आहे मित्रांनो, नायट्रोजन एक आला, हायड्रोजन 3 आले, म्हणजेच काय, when the atoms of different element combine together it forms the molecule. म्हणजे NH3 मॉलिक्यूल आहे. ऍटमचं मास ऍटॉमिक मास, मॉलिक्यूलचं मास मॉलिक्युलर मास. मग पहा, 1 मोल म्हणजेच मोलर मास. हे लक्षात येतंय? 1 मोल म्हणजेच किती? मोलर मास. मग आपण दोन मेथडने जाऊ शकतो, मेथड 1 मेथड 2. मी मुद्दाम इथे तुम्हाला दोन्ही मेथडने सांगतो. ठीक आहे. आता मोलर मास किती अमोनियाचं? मेथड 1 इथे मुद्दाम मी सोल्युशन मध्ये अगोदर पहा, गिवन काय काय दिले आपल्याला, मास ऑफ अमोनिया किती? 51 ग्रॅम. टू फाइंड व्हॉल्यूम ऑफ अमोनिया ऍट STP इज इक्वल टू हाऊ मच. ओके. आता पहा सोल्युशन मध्ये मी मुद्दाम तुम्हाला समजायला सोपं जाऊ म्हणून मी इथे दोन मेथड मानतो. मेथड 1. आता राईट साइडला मी मेथड 2 करणार आहे. पहा, पहिल्या मेथड मध्ये तुम्हाला काय माहिती आहे, हा जो मी पुढे फॉर्म्युला मांडून ठेवलेला आहे याच्यावरतीच मुलांनो और मित्रांनो पहिल्या चॅप्टरचे सगळेच्या सगळे आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करू शकतो. फक्त तुम्हाला एवढं आलं पाहिजे, काम झालं आपलं. 1 मोल म्हणजेच मोलर मास, म्हणजे त्या मॉलिक्यूलचं मास. ओके. मग मला सांगा आता, मोलर मास, अमोनियाचं मोलर मास किती आहे? मोलर मास ऑफ अमोनिया किती आहे? मास दिले ना त्यांनी आपल्याला, मास. हे पहा, मास ऑफ अमोनिया किती? 51 ग्रॅम. मग आपण काय करू शकतो, नंबर ऑफ मोल्स काढू शकतो. नंबर ऑफ मोल्स, नंबर ऑफ मोल्स काढण्याचा फॉर्म्युला काय आपला? मास अपॉन मोलर मास. मास अपॉन मोलर मास. ठीक आहे मित्रांनो. मग आता मास किती दिले आपल्याला अमोनियाचं? 51 अपॉन व्हॉट इज द मोलर मास ऑफ अमोनिया? 17. अमोनियाचं मोलर मास किती? 17. ते कसं इथे दाखवतो, NH3 म्हणतोय आपण. नायट्रोजनचं मास किती? 14 प्लस 3 इंटू हायड्रोजनचं मास किती? 1. 14 प्लस 3 म्हणजेच 17. डन. मॉलिक्युलर मास किंवा मोलर मास किती आलं त्याचं? 17. म्हणजेच 17 3 जा 51, 3 मोल. लक्षात घ्या मित्रांनो, नंबर ऑफ मोल्स काढण्याचा फॉर्म्युला पाहिजे असेल तर मी ते लिहून ठेवतो. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास अपॉन मोलर मास. मास अपॉन मोलर मास. ओके. मास दिलेलं होतं किती आपल्याला? 51 ग्रॅम. मोलर मास किती होतं? बरं, मी युनिटच्या टर्म्स मध्ये सांगतो. मासचं युनिट काय असतं मित्रांनो? ग्रॅम. मोलर मासचं युनिट काय असतं? ग्रॅम पर मोल. हे पहा, मग ग्रॅम ग्रॅम कट आणि पर मोल वर त्याला की काय राहिला? मोल. म्हणजे आपल्याला काय मिळाले? एवढे मोल. लक्षात आलं युनिट कसं असतं? ठीक आहे. ग्रॅम मासचं युनिट आहे ग्रॅम, मोलर मासचं युनिट आहे ग्रॅम पर मोल. ग्रॅम हे कट झाले, हा पर मोल वरती आला म्हणजे फक्त मोल. 3 मोल. आता तुम्ही म्हणणार, सिन्स आता तुम्हाला अमोनियाचे मोल्स माहिती झाले. किती मोल्स आहेत अमोनियाचे? 3 मोल्स आहेत. तुम्हाला माहिती आहे 1 मोल म्हणजे एवढं व्हॉल्यूम. 1 मोल म्हणजे एवढं व्हॉल्यूम. 3 मोल म्हणजे किती? सिन्स 1 मोल ऑफ अमोनिया ऍट STP ऑक्युपाइज किती व्हॉल्यूम असतं? 22.4 लिटर. एवढं व्हॉल्यूम असतं. Therefore 1 मोल म्हणजे एवढं व्हॉल्यूम. तर ऍक्च्युअली आपले मोल्स किती आहेत? 3 मोल्स.
किती इझी 3 मोल ऑफ अमोनिया at STP corresponds to cross multiplication 3 into 22.4 upon 1 is equal to 3 4 जा 12 carrier 1 3 2 जा 6 plus 1 7 3 2 जा 6 एवढे लिटर. मित्रांनो लक्षात आलंय किती इझी आहे. आपण काय केलं, मास दिलेलं होतं, अमोनियाचं मास दिलं तर त्यानुसार आपण काय काढले, नंबर ऑफ मोल्स. कसे, नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास अपॉन मोलर मास. मास अपॉन मोलर मास केले आपल्याला नंबर ऑफ मोल्स मिळाले. ओके, मग आपल्याला माहिती आहे 1 मोल म्हणजे 22.4 लिटर एवढं व्हॉल्यूम असतं. तर ऍक्च्युली आपले मोल्स किती आले, 3 मोल्स. 3 मोल्स म्हणजे किती झालं, इतकं इझी. ही झाली पहिली मेथड मित्रांनो. सेकंड मेथड, मेथड सेकंड, तुम्ही डिरेक्टली असं करू शकता. आता पहा, तुम्हाला मास किती दिलंय 17. बरं, अमोनियाचं मोलर मास किती आहे, सॉरी मोलर मास किती आहे आपलं अमोनियाचं 17 आहे आणि तुम्हाला मास किती दिलंय 51. तुम्ही असं म्हणू शकता, सिन्स 17 ग्रॅम पर मोल, 17 ग्रॅम पर मोल ऑफ अमोनिया corresponds to 22.4 लिटर. आपण त्याचं मास जर विचारात घेतलं, 17 ग्रॅम ऑफ अमोनिया corresponds to 22.4 लिटर. Therefore 51 ग्रॅम ऑफ अमोनिया corresponds to how much. किती इझी मित्रांनो, क्रॉस मल्टिप्लिकेशन 51 into 22.4 अपॉन 17 झालं. तर मग तुम्ही काय करणार, 17 1 जा 17, 17 3 जा 51. ओके, and 22.4 into 3 67.2 लिटर. आलं लक्षात. आपल्याला जर हा बेसिक फॉर्म्युला येत असेल तर मित्रांनो तुम्ही कोणताही न्यूमेरिकल सॉल्व्ह करू शकता. ओके, आपण आता नेक्स्ट न्यूमेरिकल कडे जाणार आहोत. एकदा याच्यावरती नजर मारा. पहा पुढचं न्यूमेरिकल पाहतोय आपण. न्यूमेरिकल 4. मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी हे सगळे आतापर्यंतचे व्हिडिओज रेग्युलरली पाहिलेले आहेत त्यांना हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला फार इझी जातील. त्यासाठी माझ्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती असेल की व्हिडिओज फक्त रेग्युलरली पाहत चला. रोज तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामधील जो रोजचा जो कालावधी आहे याच्यामधील तुम्ही 3 to 4 hours 3 ते 4 तास तुम्ही स्वतःसाठी देऊ शकता. स्वतःसाठी म्हणजेच अभ्यासासाठी देऊ शकता. ओके, पहा आता न्यूमेरिकल 4 पाहतोय आपण. The mass of an atom of hydrogen is, the mass of an atom of hydrogen is 1.008 U म्हणजेच मित्रांनो युनिफाईड मास. व्हॉट इज द मास ऑफ 18 atoms of hydrogen. किती इझी, व्हॉट इज द mass of 18 atoms of hydrogen. गिवन काय दिले ते अगोदर लिहायचं. मास ऑफ एन ॲटम ऑफ हायड्रोजन, मास ऑफ एन ॲटम म्हणजे 1 ॲटम ऑफ हायड्रोजन is equal to 1.008 U unified. टू फाइंड काय फाइंड आउट करायचं आपल्याला, मास ऑफ 18 atoms of hydrogen is equal to how much. सोल्युशन मित्रांनो किती इझी आहे रे. मी राईट साइड वर घेतो इथेच. सिन्स मास ऑफ 1 atom of hydrogen, किती एका ॲटमचा एका हायड्रोजन ॲटमचा मास किती आहे 1.008 U. Therefore mass of
18 atom of hydrogen corresponds to क्रॉस मल्टिप्लिकेशन येईल 1.008 into 1 म्हणजे 18/1. मित्रांनो फक्त हे मल्टिप्लिकेशन करायचं तर आपलं फायनल आन्सर असणार आहे. ओके, इथे आपण मल्टिप्लिकेशन सांगितलं घेतो मी. 18 8 जा 144. इथे किती राहतील 4 कॅरियरला 14. 18 0 0 4 कॅरियर 1 18 0 0 1 18 1 जा 18 1 2 3 1 2 3 18.144 युनिफाईड मास. मित्रांनो लक्षात येते किती सिंपल कन्सेप्ट आहेत. ओके, पुढे जातोय आपण. आपण 4 न्यूमेरिकल्स पाहिलेले आहेत. आपण आता पुढचं न्यूमेरिकल पाहणार आहोत. पहा, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स इन 254 U of iodine. मित्रांनो कॅल्क्युलेट न्यूमेरिकल 5 कॅल्क्युलेट number of atoms in 254 gram of iodine in bracket. atomic mass दिलेला आहे आपल्याला. atomic mass of iodine is 127. ओके, U. मित्रांनो नंबर ऑफ ॲटम्स फाइंड आउट करायचे आहेत. आता पहा, अतिशय सोपी मेथड. आपलं काय ठरलंय, तुम्हाला हे परफेक्ट आहे तुमचं. तुम्हाला काय माहिती आहे, 1 मोल मध्ये असणारे ॲटम्स पहा 6.022 into 10⁻23 ॲटम्स. कोणत्याही सबस्टन्सच्या 1 मोल मध्ये प्रेझेंट असणारे ॲटम एवढे असतात. मग आपण सोपं करू. अगोदर आपण आयोडीनचे नंबर ऑफ मोल्स काढू आणि त्याच्यानुसार आपण ॲटम्स काढू. आता पहा, गिवन काय दिले आपल्याला, मास ऑफ, कोणाचं मास दिले आपल्याला, आयोडीनचं. मास ऑफ आयोडीन इज इक्वल टू 254 ग्रॅम. टू फाइंड, काय फाइंड आउट करायचं आपल्याला मित्रांनो, नंबर ऑफ ॲटम्स. मग आपलं काय ठरलंय, नंबर ऑफ ॲटम्स फाइंड आउट करायचे. आपल्याला काय दिलेलं आहे, मास दिलेला आहे. आपण सोपं जाऊयात. आपण अगोदर नंबर ऑफ मोल्स काढून घेऊ. सोल्युशन मध्ये नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास अपॉन मोलर मास. जर मॉलिक्यूल असेल तर मोलर मास, ॲटम असेल तर ॲटॉमिक मास. इथे आपला कोण आहे, ॲटम आहे. मित्रांनो आयोडीन ॲटम म्हणलेला आहे त्यांनी. ॲटॉमिक मास, मॉलिक्यूल दिला असतं तर आपण मॉलिक्युलर मास घेतलं असतं. तर मास किती दिलं त्याचं 254 अपॉन ॲटॉमिक मास किती आहे आयोडीनचं 127 इज इक्वल टू किती 2 जा म्हणजे 2 मोल झालं. तर नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास अपॉन मोलर मास. हे कधी, जर मॉलिक्यूल असेल तर, आणि जर ॲटम असेल तर मास अपॉन ॲटॉमिक मास. 254 अपॉन 127 इज इक्वल टू 2 मोल. 2 मोल मिळाले आपल्याला. मग आपण म्हणणार 1 मोल मध्ये किती ॲटम असतात, एवढे. तर आपल्याकडे मोल्स किती आहेत मित्रांनो, 2. 2 मोल मध्ये किती, सिन्स 1 mole of iodine corresponds to 6.022 into 10⁻23 atoms. Therefore, किती मोल आले आपले 2 मोल. 2 mole of iodine corresponds to how much, 2 into 6.022 into 10⁻23 upon 1 is equal to. मित्रांनो फक्त
मल्टिप्लिकेशन करून घ्या. 2 2 जा 4, 2 2 जा 4, 2 0 0, 2 6 जा 12, 1 2 3, 12.10 raised to 23 or 1.2044 into 10 raised to 24 एवढे ॲटम्स. मित्रांनो एवढे ॲटम्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतील. लक्षात आलं? आपल्याला काय फाइंड आउट करायचं होतं? कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स म्हणलं होतं आपल्याला. ठीक आहे. तर मित्रांनो आज आपण या प्रकारे सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री याचे काही न्यूमेरिकल्स अभ्यासले आहेत. यासाठी तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. ओके मित्रांनो, थँक्स.